Cancer Healer Center, a new beginning. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून मारहाण झाली. सीसीटीव्ही फुटेज चेक करा. महादेव गित्तेचा दावा. महादेव गित्ते पवारांच्या राष्ट्रवादीतील बबन गित्तेंचा निकटवर्तीय. बीड जिल्हा कारागृहातून महादेव गित्तेला छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहामध्ये हलवलं. 4 आरोपींची बीड जिल्हा कारागृहातून हर्सुल कारागृहामध्ये रवानगी. माझ्या नवऱ्याला मारहाण झाली असता रुग्णालयामध्ये न नेता दुसऱ्या कारागृहामध्ये नेलं. मारहाणीमध्ये अक्षय आठवलेचंही नाव होतं, मग त्याची दुसऱ्या कारागृहामध्ये रवानगी का नाही? नक्कीच यामागे काहीतरी प्लॅनिंग आहे. महादेव गित्तेची पत्नी मीरा गित्तेचा आरोप. बीड कारागृहामध्ये कराड आणि गित्ते टोळीमध्ये मोठा राडा. वाल्मिक कराड सुदर्शन घुलेला मारहाण. खोट्या केसेसमध्ये अडकवल्याच्या रागातून महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेकडून मारहाण झाल्याची माहिती. वाल्मिक कराड आणि घुलेला झालेल्या मारहाणामारीचे वृत्त तुरुंग प्रशासनानं फेटाळलं. फोन लावण्यावरून 2 कैद्यांमध्ये वाद. मात्र घुले आणि कराडचा संबंध नाही, तुरुंग प्रशासनाकडून स्पष्ट. अंदर मारना या मरना सब कुछ माफ है. कराडला तुरुंगात मारहाण झाल्याच्या वृत्तानंतर बबन गित्ते नावाच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट. बबन गित्ते 9 महिन्यापासून फरार. कराड घुलेला मारहाण झाली हे सत्य. बीड जेलमध्ये फोन आणि जेवणाची थाळी पुरवली जाते. सुरेश धस यांचा आरोप. आका आणि समर्थकांना अमरावती किंवा नागपूर जेलमध्ये पाठवा, धसांची मागणी. संतोष देशमुखांवर आरोप करण्यासाठी वापर करण्यात येणाऱ्या महिलेची कळंबमध्ये हत्या. महिला 5 वेगवेगळ्या नावांनी वावरत होती. अंजली दमानियांचा दावा. बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दमानियांनी माहिती मागवली. बीड जिल्ह्यामधल्या कळंबमध्ये मनीषा बिडवे नावाच्या महिलेची हत्या. डोक्याला मार लागल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर. 5 ते 6 दिवसांपासून महिलेचा मृतदेह घरामध्ये पडून होता. प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचं नाव येऊ नये म्हणून कळंबच्या महिलेचं प्रकरण दाबलं जातं. अंजली दमानिया यांचा आरोप. एसआयटी तपासामध्ये हीच ती महिला असल्याचं सिद्ध झाल्यास गंभीर बाब. पुढील पुरावे संपवण्याची सुरुवात झाली का? सुरेश धस यांचा सवाल. त्या महिलेबाबत कहाणी सांगितली जाते, पण वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार हेच माझं सांगणं. जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. वाल्मिक कराड फिल्म प्रोड्युसर होता. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा दावा. सोशल मीडियावर कराडच्या आयकार्डसह अलिशान ऑफिसचे फोटो व्हायरल. कॉमेडियन कुणाल कामराच्या मुंबईतील घरी पोलिसांचं पथक दाखल. घराबाहेरील बंदोबस्तातही वाढ. कामराला मुंबई पोलिसांकडून हजर राहण्यासाठी नोटीस. मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवणार, म्हणूनच काल मोदींना नागपूरला बोलावून चर्चा करण्यात आली. संजय राऊतांचं भुवया उंचावणारं विधान. 2029चे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींकडेच पाहतो. अजून उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आलेली नाही. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. भाजपला याच आठवड्यामध्ये नवा अध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा. भूपेंद्र यादव, शिवराज सिंह चौहान, मनोहरलाल खट्टर आणि धर्मेंद्र प्रधान यांची नावं आघाडीवर, सूत्रांची माहिती. माहीम विधानसभा लढताना संदीप देशपांडे माझ्याकडे भीक मागायला आले होते. ज्वेलरगिरीमुळे देशपांडेंना मार पडला होता. शेलारांवरील टीकेनंतर भाजपच्या जितेंद्र राऊत यांचा पलटवार. माढा वर्षभरामध्ये 19,497 घरं बांधणार. मुंबई मंडळाअंतर्गत 5,199 सदनिकांची उभारणी करणार. अर्थसंकल्पामध्ये 15,951 कोटींच्या बजेटला मंजुरी. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर. उद्यापासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार. डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसेल. Cancer Healer Center, a new beginning.